असे असतील आकृत्यावरील प्रश्न आहेत. ही आकृती पहा आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत. अतिशय साधे आणि सोपे आयडिया मुलांना पहा. या आकृतीचे त्रिकोण मोजत असताना आपण प्रत्यक्ष मोजूया. कशा पद्धतीने आपल्याला पाहता येतील. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 1 आणि हा एक 6 असे एकूण किती त्रिकोण आहेत. 6. मग आपल्या लक्षात येत असेल पहा 1 2 3 4 5 आणि 6 असे एकूण या ठिकाणी किती त्रिकोण आहेत. 6. मग आपण इथे घेतले 6 अधिक हा एक मोठा त्रिकोण आणि दुसरा हा एक त्रिकोण म्हणजे किती झाले ते 2. म्हणजे या आकृतीमध्ये असणारे एकूण त्रिकोण किती असणार आहेत 8. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. आकृती पहा कशा पद्धतीने आपण ह्याचे त्रिकोण काढलेत. एक लक्षात ठेवा 1 2 3 4 5 6 हे 6 त्रिकोण छोटे आणि पहा या ठिकाणून असा एक त्रिकोण हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण तयार होतो. असे 2 6 2 8 म्हणून या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2. चला मुलांनो पुढील आकृती पाहूया. ही एक आकृती पहा मुलांनो. एकूण किती त्रिकोण आहेत ते सांगा. मग पहा ही आकृती पहा आणि ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. याची साधी सोपी ट्रिक्स मुलांनो काय 1 2 3 4 आणि 5 हे जे छोटे छोटे जे 5 त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये क्रमांक टाकून घ्या. 1 2 3 4 5 असे क्रमांक टाका. असे हे किती झाले छोटे 5 त्रिकोण अधिक आपण पाहणार आहोत काय की आपल्याला हे छोटे आपण 5 त्रिकोण पाहिले. त्यानंतर आपण एक पाहणार आहोत की काय या ठिकाणी जर शिरोबिंदू घेतला त्रिकोणाचा तर इथून तयार होणारा हा एक त्रिकोण बरोबर आहे. पुन्हा ह्या ठिकाणी त्रिकोणाचा एक शिरोबिंदू घेतला तर ह्याच्यावरून हा एक तयार होणारा त्रिकोण. त्या ठिकाणी हा एक शिरोबिंदू घेतला तर या ठिकाणी असा तयार होणारा हा एक त्रिकोण. या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण आणि या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण. अशी एकूण किती 1 2 3 4 आणि 5 शिरोबिंदूपासून तयार होणारे किती त्रिकोण 5. म्हणजे या आकृतीमध्ये एक लहान हे एक 5 त्रिकोण त्याच्यामध्ये आपण क्रमांक लिहिलेला आहेत आणि हा एक शिरोबिंदू घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे 5 त्रिकोण असे एकूण या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होणार आहेत 10. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. मुलांना अशा पद्धतीच्या आकृती परीक्षेला येतेच. बऱ्याच वेळा ही आकृती शिष्यवृत्ती असेल स्पर्धा परीक्षेला आहे त्या ठिकाणी विचारलेले आहे. हे सोडवताना एक लक्षात ठेवा 1 2 3 4 5 असे क्रमांक द्या. त्यानंतर या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण यापासून तयार होणारा हा एक त्रिकोण असे 5 शिरोबिंदूपासून 5 त्रिकोण तयार होतात. म्हणजे 5 आणि 5 बरोबर 10 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक किती 1. चला मुलांनो पुढील आकृती आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो ही आकृती पहा. दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर मुलांनो पाहूया आपण या आकृतीमधले एक प्रत्यक्ष त्रिकोण मोजूया. एक ट्रिक्स तुमच्या लक्षात येईल. अतिशय सोपे असणारी आयडिया ट्रिक्स या आकृतीमध्ये आपण देत आहोत की पहा या ठिकाणी पहा या रेषेमुळं या ठिकाणी तयार होणारे हे जे कोण आहेत पहा 1 2 आणि हा एक पूर्ण 3. हिथून जर आपण या ठिकाणी तयार होणारे कोण जर पाहिले तर किती होतात 3. 1 म्हणजे हा एक कोण 2 आणि पूर्ण 3. त्यामुळे या रेषेमुळे तयार होणारे इथं देखील किती कोण तयार होतात 3. पुन्हा या रेषेमुळे तयार होणारे इथं किती देखील कोण तयार होतात त्रिकोण 3. लक्षात आलं. या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 म्हणजे 3 3 आणि 3 6 आणि 3 9. हे लक्षात आलं मुलांनो. आता पहा या पूर्ण रेषेमुळे तयार होणारे कोणते त्रिकोण तयार होत आहेत 1 आणि 2. किती तयार झाले 2. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण या रेषेमुळं. त्यानंतर या रेषेमुळे तयार होणारी हा आणि हा म्हणजे या ठिकाणी 2 त्रिकोण तयार होत आहेत. या रेषेमुळे तयार होणारे
हा आणि हा असे इथं 2 त्रिकोण तयार होत आहेत. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 किती त्रिकोण झाले 6 आणि हा पूर्ण एक त्रिकोण म्हणजे असे एकूण किती हा एक म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होत आहेत मुलांनो पहा 9 6 15 आणि 1 16 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण तयार होत आहेत. यामुळे 3 यामुळे 3 यामुळे 3 ह्या पूर्ण रेषेमुळे 2 ह्यामुळे 2 या रेषेमुळे 2 आणि ह्या पूर्ण एक त्रिकोण असे 9 6 आणि 1 असे एकूण 16 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होत आहेत. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती? आकृती पहा आणि या आकृतीमध्ये असणारे त्रिकोणांची संख्या. अतिशय साधी सोपी ट्रिक्स मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही हे त्रिकोण मोजणे या व्हिडिओमध्ये देखील अशा पद्धतीच्या आकृत्या मी दिलेल्या होत्या. त्यानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. पहा यामधील जी पहिल्या आतली बाजू आहे त्याचा आपण मोजमाप करूया. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे या ठिकाणी जे मोजलेले आपण अंक आहेत किती आहेत 6. या 6ची दुप्पट करा किती येते 12. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 12. हे तर आपल्याला समजलं. त्यानंतर ही आकृती पाहणार आहोत आपण. या रेषेमुळं 1 2 आणि हा एक 3 असे इथे 3 त्रिकोण तयार होतात. याच पद्धतीनं इथं देखील 3 त्रिकोण तयार होतात. या ठिकाणी देखील 3 त्रिकोण तयार होतात आणि या ठिकाणी देखील 3 त्रिकोण तयार होतात. कसे या आकृतीमुळे बघा हा एक त्रिकोण तयार झाला हा एक त्रिकोण तयार झाला असे 2 आणि हा पूर्ण एक असे 3 म्हणजे या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 3 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 असे एकूण 12 त्रिकोण तयार होतील. म्हणजे हे 3 हे 3 हे 3 आणि हे 3 आणि मधल्या आकृतीचे किती 12. बाहेरच्या त्रिकोणांचे किती एकूण त्रिकोण 12 असे एकूण 12 आणि 12 24 त्रिकोण तयार होतील. त्यानंतर आपल्याला या आकृतीमध्ये आणखी काही त्रिकोण तयार होणार आहेत. ते त्रिकोण म्हणजे कुठला हा शिरोबिंदू आपण घेतला तर पहा मुलांनो हा एक त्रिकोण तयार होतो. या ठिकाणी आपण शिरोबिंदू घेतला तर मुलांनो हा एक त्रिकोण तयार होतो. या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतला तर पहा मुलांनो असा एक त्रिकोण तयार होतो आणि या ठिकाणी शिरोबिंदू घेतला तर या ठिकाणी असा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे 1 2 3 आणि 4 असे 1 2 3 4 असे 4 त्रिकोण ह्या शिरोबिंदूपाशी तयार होतात. म्हणजे आतल्या आकृतीमधले 12 बाहेरचे हे 12 त्रिकोण आणि या शिरोबिंदूपासून तयार होणारे असे एकूण 4 त्रिकोण म्हणजे या आकृतीमध्ये 12 आणि 12 24 आणि हे 4 28 त्रिकोण तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 4. कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं. आतल्या आकृतीचे काय करा क्रमांक द्या त्याची दुप्पट करा 12. या आकृतीचे 3 या आकृतीचे 3 याचे 3 याचे 3 एकूण 12 आणि ह्या शिरोबिंदूपासून तयार होणारे 4 असे 12 आणि 12 24 आणि 4 28 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 4. चला मुलांनो पुढील व्हिडिओ पाहू. हा मुलांनो खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ही आकृती पहा. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत म्हणजे आपल्याला लक्षात आलेलं असेल. जो काय आपण पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. हे काढण्यासाठी आपण सर्वप्रथम याच्यामध्ये असणारे त्रिकोण काढूया. 1 2 3 4 म्हणजे या 4ची दुप्पट केली किती येते 8. त्यानंतर आपण पाहणार आहोत ही आकृती 1 2 3 4 या 4ची दुप्पट केली किती आली 8. मुलांना समजलं की इथून वरची जी आकृती आहे त्याच्यामध्ये 8 त्रिकोण होतात आणि इथून खाली जी आकृती आहे इथपर्यंत याच्यामध्ये 8 त्रिकोण तयार होतात. हे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत काय की या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण जर आपण पाहिले तर पहा याच्यामुळं 1 2 आणि हा पूर्ण एक अशी तर या ठिकाणी 3 त्रिकोण तयार होतात आणि या ठिकाणी देखील किती त्रिकोण तयार होतात 3 म्हणून अधिक 3 आणि अधिक 3. मग पहा किती झाले. ह्या सर्व यांचा जर विचार केला आपण तर आकृतीमध्ये तयार होणारे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणांचं जर आपण मोजमाप केलं
तर तयार होणारे त्रिकोण किती आहेत ते पहा मुलांनो. मग आपल्या लक्षात आलेलं असेल की या शिरोबिंदूपाशी तयार होणारा एक त्रिकोण तयार होतो. पहा तो कोणता? या शिरोबिंदूपाशी तयार होणारा एखादा त्रिकोण आहे का? या शिरोबिंदूपाशी तयार होणारा त्रिकोण, या शिरोबिंदूपाशी तयार होणारा म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 या 6 शिरोबिंदूपाशी 6 त्रिकोण तयार होतात. म्हणजे अधिक किती आले? 6. म्हणजे एकूण या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती आहेत? 8 आणि 8 16 17 18 19 20 21 22 आणि शिरोबिंदूपासून तयार होणारे 6 म्हणजे या आकृतीमध्ये तयार होणारे एकूण त्रिकोण किती आहेत? 28. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. कशा पद्धतीने सोडवलंय पहा मुलांनो. सर्वप्रथम आपण ही आकृती घेतली, 1 2 3 4 क्रमांक दिले, या 4ची दुप्पट किती आली? 8. त्याच्यानंतर आपण 1 2 3 4 क्रमांक दिले, या 4ची दुप्पट किती आली? 8. म्हणजे ह्या दोन्ही आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण तयार झाले. त्यानंतर बाहेरच्या बाजूचे 3 त्रिकोण, या बाजूचे 3 त्रिकोण. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण, या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण, या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा एक त्रिकोण, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी असे एकूण किती त्रिकोण तयार झाले? 6. म्हणून या आकृतीमध्ये एकूण 28 त्रिकोण आहेत. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? एक 4 पर्याय दिलेले आहेत. आता ही आकृती पहा, अतिशय सोपी असणारी ही आकृती. या आकृतीमध्ये तयार होणारे एकूण किती त्रिकोण आहेत हे जर काढायचं असेल तर सर्वप्रथम आपण एक काम करूया. 1 2 3 4. किती? 4. या आकृतीमध्ये होणारे त्रिकोण या सर्वांची किती आहेत? 1 2 3 4. या 4ची दुप्पट करा, किती येते? 8. या 4ची दुप्पट केली किती येते? 8. म्हणजे या आकृतीमध्ये आतल्या आकृतीमध्ये 1 2 3 4 याची 4ची दुप्पट 8 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण तयार होतात किंवा 8 त्रिकोण आहेत. त्यानंतर आपण बाजूंचा विचार करूया की या 1 2 आणि हा एक 3 असे या ठिकाणी या रेषेमुळे तयार होणारे 3 त्रिकोण आहेत. याही ठिकाणी तयार होणारे 3, याही ठिकाणी 3, याही ठिकाणी 3 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 म्हणजे एकूण किती झाले? 1 2 3 4 4ची दुप्पट 8 म्हणजे आतमध्ये असणारे एकूण 8 त्रिकोण, या ठिकाणचे 3, या ठिकाणचे 3, या ठिकाणचे 3 आणि या ठिकाणचे म्हणजे चारही बाजूचे एकूण 12 त्रिकोण म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असणार आहेत? 20. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 1. पहा मुलांनो कशा पद्धतीने सोडवलं. पहिल्यांदा आतल्या आकृतीला क्रमांक दिले आणि त्याची दुप्पट केली म्हणजे आतल्या आकृतीचे एकूण त्रिकोण मिळाले आणि बाजूचे कोपऱ्याच्या त्रिकोण होतात 3 आणि चारही बाजूचे किती झाले? 12. असे एकूण 12 आणि हे 8 20 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. पुन्हा एक या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. या आकृतीत किती त्रिकोण आहेत? या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? याची साधी आणि सोपी आयडिया काय? याला क्रमांक द्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. किती? 9. या सर्व आकृतीला काय करा? क्रमांक द्या आणि क्रमांक दिल्यानंतर 9ची किती आले? 9. त्याची दुप्पट करा, किती येते? 18. या 18 मधून 5 वजा करा. किती वजा करायचे? 5. एकूण किती छोटे छोटे त्रिकोण आहेत? 9. त्या 9ची काय करा? दुप्पट करा, किती आले? 18. या 18 मधून किती वजा करा? 5. किती शिल्लक राहिलं? 13. म्हणजे या आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या किती आहे? 13. असं कितीही मोठं गणित दिलेलं असेल, समजा या ठिकाणी आणखी एक खाली वाढवलं असतं तर त्याची दुप्पट करा आणि त्याच्यातून 5 वजा करा म्हणजे येणारे जे त्रिकोण आहेत ते किती असणार आहेत? या आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे येणार आहेत. परंतु या आकृतीमध्ये एकूण किती आहेत? 1 ते 9. त्याची दुप्पट केली, किती आले? 18. 18 मधून 5 गेलं, खाली किती राहिले? 13. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 13 त्रिकोण आहेत. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. मुलांनो आत्तापर्यंत जे काही तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील ते सर्व व्हिडिओ आपल्याला मैत्री मॅथ्स नावाचा जो चॅनल आहे त्या चॅनलवर आपल्याला पाहता येईल. मैत्री मॅथ्स चॅनलवरती शिष्यवृत्तीसाठी, स्पर्धा परीक्षा, नवोदय परीक्षा
आणि सर्व काही स्पर्धा परीक्षा आहेत, MTS असेल, NTS असेल, यासाठी अनेक व्हिडिओ दिलेले आहेत. सोप्या सोप्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एक नामांकित चॅनल म्हणून माझ्या चॅनलकडे पाहिले जातं. जर कुणी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, मुलांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये काय व्हा, सामील व्हा. धन्यवाद. व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.